आणि आताची एक महत्त्वाची बातमी, शरद पवार रायगडावर दाखल झालेले आहेत। तुतारी हे चिन्ह त्यांना मिळाल्यानंतर आता याचं अनावरण रायगडावरून केलं जाणार आहे आणि शरद पवार आता रायगडावर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तुतारी चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचं आज लॉन्चिंग रायगडावरून केलं जाणार आहे। शरद पवार दाखल झालेले आहेत, त्यांचं स्वागत केलं जातंय। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, युवक नेते रोहितदादा पवार, अमोलजी कोल्हे, खासदार अनिल देशमुख साहेब, अशी सर्व आमची पक्षातली माताबर मंडळी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आहेत। इथे आल्याच्या नंतर तडक रोपवेने वरती गडावरती जाणार आणि गडावरून महाराज साहेबांच्या मेघडामारीजवळ तुतारीचं अनावरण त्या ठिकाणी करणार। तर किल्ले रायगडावर आता काही वेळांमध्येच या चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे। या चिन्हाच्या अनावरणाच्या सोहळ्याला प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजेत की आम्हाला इतकं चांगलं चिन्ह दिले, आमचे जे 3-4 ऑप्शन दिलेले त्यातनं की त्यांचे आभारच मानले पाहिजेत। हे येणाऱ्या भविष्यातल्या विजयाचं आणि येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीचं रणशिंग आज रायगडावरून फुकलं जातं आहे। स्वतः खुद्द शरद पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा नव्या या लढ्याची सुरुवात आज रायगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही करायचं ठरवलं।